नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पीटर मज्जार हंगेरीची निवडणूक जिंकले. अगदी स्वीपिंग म्हणजे जवळजवळ 3/4 मेजॉरिटी त्यांना मिळाल्यासारखी परिस्थिती होती आणि 40% मतं ही मोजून झाली नव्हती. तोवरच सिटिंग प्राईम मिनिस्टर ज्याला म्हणतो आपण म्हणजे सत्तारूढ पंतप्रधान ऑर्बान व्हिक्टर ऑर्बान यांनी आपला पराभव मान्य सुद्धा करून टाकला. आता हे झाल्यानंतर लिबरल्सना उकळी फुटणार नाही तर काय होणार? गंमत बघा तुम्ही, की व्हिक्टर ऑर्बान ह्यांच्या प्रचारासाठी मी सांगितलं त्याप्रमाणे ट्रम्पनी स्वतःची माणसं पाठवली होती, की जा आणि ऑर्बानला विजयी करा म्हणून. ऑर्बान हरले. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात आणि मी म्हटलं त्याप्रमाणे रशियाशी जी जवळीक दाखवली ती कदाचित ऑर्बानना महागात पडली असेल. म्हणजे एकंदरीतच युरोपमध्ये जे एक युद्धाचं सावट आहे आणि असं लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे, की पुन्हा एकदा ते सोव्हिएट रशियाचे दिवस येणार का? आपल्याला रशिया पुन्हा एकदा गुलामीत ढकलणार का? त्या भीतीपोटी लोकांनी कदाचित व्हिक्टर ऑर्बान यांना नाकारलं आणि पीटर मज्जार यांना जवळ केलं. आता हे जे पीटर आहेत ते मूळ ऑर्बानच्याच पक्षाचे होते आणि ते त्यांच्यातूनच फुटले आणि त्यांनी निवडणुका लढवल्या. साहजिकच युरोपियन युनियन मधल्या लोकांना इतका प्रचंड हर्षवायू झालेला होता, की 16 वर्ष सत्तेत असलेल्या ऑर्बानला हरवण्यासाठी त्यांच्याच पक्षामधला एक माणूस आज पुढे आलेला आहे आणि त्यांना मोठी दिवास्वप्न होती अशी, की पीटर मजार सत्तेवर येतील आणि मग या व्हिक्टर ऑर्बाननी जे काही आपलं आयुष्य नुसतं जीवघेणं करून ठेवलेलं आहे, मुश्किल करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होईल. एक दिलाने युरोप आता एकत्र येईल आणि युक्रेनसाठी उभा राहील. रशियाच्या विरोधामध्ये युद्ध लढण्यासाठी उभा राहील. याची सुखस्वप्न पाहत होते. पण त्या सगळ्या सुखस्वप्नांवरती इतक्या लवकर पाणी पडेल, ही मुळात त्यांनी स्वतः सुद्धा अपेक्षा केली नसेल. झालं काय मग मित्रांनो? आणि इथे अ, जेव्हा त्यांचा विजय डिक्लेअर झाला, तेव्हापासूनच ताबडतोबीने मी म्हटलं तसं सेलिब्रेशन्सला सुरुवात झालेली होती. मोठमोठी भाषणं ब्रसेल्समधून, इथून-तिथून बघा कसा झालाय. हंगरी हे मूळ तुमच्या सोरोसचं जन्मस्थान आणि त्या सोरोसच्या जन्मस्थानातूनच व्हिक्टर ऑर्बाननी सोरोसला गाशा गुंडाळायला लावलेला होता. त्याची मूळ कंपनी हंगरीची. तिथून त्यांनी ते सगळं उचललं आणि त्याला गावाबाहेर जावं लागलं. असा तो सोरोसला डच्चू देणारा व्हिक्टर ऑर्बान हरला म्हटल्यानंतर यांना हर्षवायू झाला तर काही नवलच नव्हतं. ताबडतोबीने त्यांनी जाहीर केलं, की व्हिक्टर ऑर्बाननी आम्हाला जे काही अडवून ठेवलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आम्ही आता कशा सुरळीत करू म्हणून. त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट अशी, की $90 बिलियन कर्ज द्यायचं होतं याला तुमच्या युक्रेनला. हे कर्ज व्हिक्टर ऑर्बाननी अडवून ठेवलेलं होतं. युरोपियन युनियनचे एक आहे प्रत्येकाकडे व्हीटो असतो. कोणी जर व्हीटो वापरला तर तो निर्णय अंमलात येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे युरोपियन युनियन म्हणाले, की चला आता ऑर्बान गेले, निदान आता तरी आपल्याला हे कर्ज देता येईल युक्रेनला. म्हणून ते मांडे खात होते. तशी जाहीरपट झालं. ब्रसेल्समधून विधानं बाहेर यायला सुरुवात झाली. पण नेमकं काय झालं? नेमकं पीटर मज्जारनं विचारलं जेव्हा वार्ताहरांनी, की आता युरोपियन युनियन ते 90 बिलियन युरो देणार आहे युक्रेनला. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? व्हिक्टर ऑर्बाननी तर ह्याला नाही सांगितलेलं होतं. तर पीटर मज्जार भयंकर बिलंदर निघाले. बिलंदर मज्जार ह्यांनी उत्तर काय दिलं? ते काय म्हणाले, की "हां, त्यांना द्यायचं असेल तर देऊ देत. माझी काही त्यांना आडकाठी नाही. फक्त हंगरी 1 युरो सुद्धा त्याच्यामध्ये योगदान देऊ शकणार नाही. कारण आमच्या देशाचीच परिस्थिती मुळात अतिशय ही झालेली आहे, बिकट झालेली आहे. तेव्हा आम्ही पैसे कुठून आणणार? त्यांचे पैसे आहेत, त्यांना देऊ देत. आमचा काहीच सवाल नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला करायचं तर तुम्ही करा. त्यामुळे हा प्रश्न. आता इथे अ, हे सत्तापालट झाल्यानंतर ताबडतोबीने रशियाने जाहीर केलं, की तुम्हाला जर का आता माझ्याकडून गॅस, ऑइल पाहिजे असेल, तर मला चायनीज युआनमध्ये पेमेंट करा. मला डॉलरमध्ये पेमेंट नको.
म्हणजे आली परत पंचायत. युरोपला एनर्जी तर पाहिजे आहे, ती रशियाकडून आतापर्यंत घेत होते. म्हणजे भारत जेवढी खरेदी करत होता त्याच्यापेक्षा जास्त खरेदी युरोप करत होता. पण ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे त्यांनी कसा चावटपणा केलेला, आपल्याला खिजवण्यासाठी म्हणून सांगितलं जात होतं की तुम्ही बंद करा, तुम्ही बंद करा. स्वतःची खरेदी मात्र अगदी इंटॅक्ट सगळी चालू होती. त्याच्याकडे लक्ष नाही. आता पुतीननी त्याच्यात सुद्धा पाचर मारून ठेवली. ते म्हणतात चायनीज युआन घ्या. म्हणजे आतापर्यंत चांगले युरोमध्ये पेमेंट करत होते, ते पेमेंट आता होणार नाही. का नाही होणार? कारण तुमची स्विफ्ट सिस्टीम ती आता पुतीनला मान्य नाही. तो म्हणतो चायनीज युआनमध्ये पेमेंट करा तर तुम्हाला मिळेल, अन्यथा नाही मिळणार. म्हणजे विक्टर ऑर्बानला हरवलं, त्याचा जो आनंदोत्सव होता त्याच्यावरती पहिलं विरजण कुठून पडलं? तर पुतीनच्या या निर्णयाने पडलं. इकडे झेलेन्स्कींना तर इतका अत्यानंद झालाय की काय विचारू नका. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही आता आम्ही असं करतो. एक लक्षात घ्या, रशियाकडून जी सगळी एनर्जी येते ना, त्या पाईपलाईन सगळ्या युक्रेनमधून जातात. म्हणजे त्यांचं नियंत्रण जे आहे ते झेलेन्स्कीच्या हातात असतं. आणि विक्टर ऑर्बान आपल्याला ऐकत नाहीत आणि आपल्याला अडवून ठेवतात, म्हणून झेलेन्स्कीने काय केलं होतं, तर ती पाईपलाईन बंद करून ठेवलेली होती. झेलेन्स्कीने ताबडतोब डिक्लेअर करून टाकलं की आता ऑर्बान हरलेले आहे, तेव्हा आम्ही एप्रिलच्या शेवटापर्यंत ही पाईपलाईन सुद्धा आता मोकळी करून देतोय तुम्हाला. तुम्हाला पाहिजे तर रशियन ऑइल तुम्ही घेऊ शकता. हे असं चाललेलं आहे सगळं तिकडे. शिवाय आणखी एक त्यांनी सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये जो एक ड्रुजबा पाईपलाईन मधून सरतेशेवटी घेत होता हंगरी, आपलं तेल घेत होता, त्याच्याऐवजी तुम्हाला पाहिजे असेल तर क्रोएशियामधून तुम्ही तेल घ्या, अशी त्यांना फार मोठी सूट दिली गेली. मर्ज, जर्मनीचे मर्ज म्हणाले हा ठीक आहे, आता तुम्हाला पाहिजे तर क्रोएशियामधून घ्या, आता तुम्हाला ड्रुजबामधून घेण्याची काही गरज नाही. अशा प्रकारे ऑर्बान हरले म्हटल्यानंतर ताबडतोबीने हंगरीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आणि सगळेजण अगदी त्याला म्हणतात ना ओव्हरवेल्मिंग अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यायला लागले की नवं सरकार आता आलेलं आहे आणि आपल्या कसं ते आपल्या ठोकताळ्यामध्ये बसणारं सरकार आलं, आपल्याला हवे ते निर्णय घ्यायला मिळतील वगैरे वगैरे. त्या ज्या उर्सुला फोन डेर लेयन ज्या आहेत त्यांच्या युरोपियन युनियनच्या अध्यक्षा, त्यांनी तर सांगितलं अरे तुम्ही तुमचं भूतकाळ विसरू नका. हंगरी हा देश पहिला होता ज्यांनी आपली काटेरी कुंपणं कापली आणि सोव्हिएट संघाच्या काळामध्ये आपल्या नागरिकांना बाहेर जाऊ दिलं. म्हणजे तो जो कोल्ड वॉरचा सगळा काळ होता त्याच्यामध्ये नागरिकांना मुभा नव्हती अशी इथे तिथे जाण्याची. पण हंगरी पहिला देश होता ज्याने ते सुरू केलं. तो एक वेगळा इतिहास आहे आणि खूप चांगला. बर्लिन वॉल पडली कशी त्याचा एक इतिहास अत्यंत रमणीय आहे. तो कधीतरी आपण बघू, जमेल तेव्हा. जमलं तर ते सांगण्यासारखी कथा आहे अक्षरशः. पण हंगरीने सुरुवात केली होती. उर्सुला फोन डेर लेयन यांना त्याची आठवण आली की बघा तुम्ही सोव्हिएट संघाच्या विरोधामध्ये बंड करणारे तुम्ही पहिले होता, लक्षात ठेवा, भूतकाळ विसरू नका वगैरे वगैरे वगैरे. असं सगळे हे जी झाली आता या ह्याच्यामध्ये पहिली पाचर तर पीटर मज्जारनी मारली की तुम्हाला 90 बिलियन काय ते युरो द्यायचे असतील तर द्या, माझी काही हरकत नाही, माझ्याकडून पैसे मागू नका, तुमचे तुम्हाला जे काय द्यायचे असतील ते द्या, अन्यथा मला काय, मला काहीच प्रश्न नाहीये, मी इथे ह्याच्यामध्ये कुठे नाहीच आहे मुळी. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं वातावरण होत असतानाच आता जे संकेत मिळायला लागलेले आहेत की हे मज्जार जे आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हंगरी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थलांतरितांना ऍक्सेप्ट करणार नाही. ह्यांचा सर्वात मोठा मुद्दा तो होता की तुम्ही पण घ्या, आम्ही जसे बाहेरून स्थलांतरित घेतले तसे ते हंगरीत पण जायला पाहिजे होते. पण पीटर मज्जारने त्याला साफ नकार दिलेला आहे, मी घेणार नाही. मग प्रश्न असा येतो की ते ऑर्बान गेले आणि पीटर मज्जार आले तर परिस्थितीत फरक काय पडलाय? परिस्थितीत फरक इल्ले. यांना जे पाहिजे होतं ते हंगरीत होईल याची काहीही हमी नाही. म्हणजेच पीटर मज्जार हे त्यांच्या पक्षातून बाहेर पडले, पण आपल्या पक्षाची धोरणं मी सोडणार नाही असंच ते शेवटी सांगतायत. आणि मग ह्याच्यानंतर विचार करायला सुरुवात झाली की आपल्याला नेमका चकवा बसला कसा हा? म्हणजे पीटर मज्जार बाहेर पडले म्हणूनच यांना एवढा हर्षवायू झाला की त्यांच्या डोळ्यासमोर दुसरं काही दिसत नव्हतं. एकदाचा ऑर्बान पडू देत.
अशी परिस्थिती होती. त्याच्यामध्ये ते जिंकल्यानंतर आता लक्षात येत आहे की परिस्थिती बदललेली नाहीये, रुलर बदलला, रेजिम हे चेंज, रेजिम चेंज झाला हंगरीमध्ये, पण धोरण नाही बदललं. आणि धोरण बदललं नाही तर का नाही बदललं म्हणून शोध घेत 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 जातायत. तर आता एका रिपोर्टरने, पत्रकारांनी म्हणून आपण, एक बातमी अशी दिली आहे, सर्बियन गुप्तचर संघटनांनी असं सूचित केलेलं आहे की व्हिक्टर ऑर्बान हे शांत बसणार नाहीयेत. इनफॅक्ट त्यांनी आपण बदनाम होणार, आपण विशेष लोकप्रिय नाही, ते आपली सत्ता तर जाणारच आहे, त्याच्याऐवजी बंडाचं नाटक करू, आणि बंडाचं नाटक त्यांच्याच एका विश्वासू माणसाकडून करून घेतलं. तो उभा राहिला, त्याला जिंकू दिलं, 40% मतमोजणी होईपर्यंत स्वतःचा पराभव पण ऍक्सेप्ट करून टाकला, म्हणजे कुठेही शंकेला जागा नाही. आणि त्यानंतर मग सगळी परिस्थिती कशी उलटायला लागली बघा. आता असं म्हणतायत की हे व्हिक्टर ऑर्बान साहेब जे आहेत ते उर्सुला फोन डेर लेयनला टक्कर देणार आहेत. कशी काय? तर युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवून. याचा अर्थ असा की तयारी किती झालेली आहे लक्षात घ्या तुम्ही. व्हिक्टर ऑर्बान हे हंगरीचे पंतप्रधान असताना 16 वर्ष पंतप्रधान होते, तेव्हा या ज्या उर्सुला फोन डेर लेयन आहेत ना, त्यांच्या विरोधातले जे भ्रष्टाचाराचे अनेक नमुने आहेत आणि त्याची कागदपत्र जी आहेत ती ओर्बान यांच्या हातामध्ये आहेत. आणि ती त्यांनी असं समजू नका ती त्यांनी आतापर्यंत गुप्त दडवून ठेवलेली होती, असं काही नाहीये. ओर्बान यांनी ती एका वर्षापूर्वीच ती सगळी कागदपत्र युरोपियन युनियनच्या पार्लमेंटमध्ये सादर केली आणि या बाईसाहेबांची चौकशी करा, ह्याच्यावरती ऍक्शन घ्या म्हणून सांगितलं. अर्थात ते शक्य नाही, कारण त्या अध्यक्ष बसलेले आहेत तिकडे. आता ओर्बान मोकळे झालेले आहेत. आता त्या कागदपत्रांचा आधार घेऊन ओर्बान हे उर्सुला बाईसाहेबांनाच आव्हान द्यायला उभे राहणार अशी चिन्ह आहेत. पण असाच काय नुसता तुम्ही अध्यक्षपदाचा दावा करता आणि त्यावरती तुम्ही पदापर्यंत पोहोचू शकता का? तेव्हा त्याची सुद्धा सगळ्या चाव्या ज्या आहेत, ज्या कळी ज्या आहेत त्या कशा फिरवायच्या ह्याचा पुरेपूर विचार झालेला आहे. आणि व्हिक्टर ऑर्बान हे जर का युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदावर बसले तर मग ट्रम्पची अवस्था कशी होईल बघा तुम्ही. ट्रम्पसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती तयार होईल, पुतीनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होईल. आज जी अख्खी युरोपियन युनियन ही ट्रम्पच्या विरोधात उभी असल्यासारखं दिसते आणि एक प्रकारे युद्धखोरीची प्रवृत्ती असलेले रूलर्स जे आहेत ते युरोपामध्ये दिसतात. त्या सगळ्या युगाला मागे टाकतील व्हिक्टर ऑर्बान आणि रशिया सोबत एक मैत्रीचं नवं युग सुरू करू शकतात, ज्याची खरी युरोपला आवश्यकता आहे. ते अशा आर्थिक संकटामध्ये आहेत की त्यांना युद्ध परवडणार नाहीये, पण त्यांना त्याच दिशेने जायचं आहे आणि त्याची कारणं बघू आपण कधीतरी. पण आजच्या घडीला तरी व्हिक्टर ऑर्बान यांनी उत्तम चकवा दिलेला आहे. नाटक छान रचलं, नाटक छान पार पडलेलं आहे. पीटर मज्जारच्या हातामध्ये देशाची सूत्र आलेली आहेत. आता ऑर्बान हे मोकळे झालेले आहेत युरोपियन युनियन मध्ये धिंगाणा घालण्यासाठी. तेव्हा आता इथून पुढचा काळ जो आहे तो अतिशय रंजक असणार आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष ठेवू. बातम्या आल्या की आपण त्याचा पाठपुरावा घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. एक लक्षात ठेवा की वेगवेगळ्या प्रकारे शॅडो बॅनिंगमुळे चॅनेलची मूवमेंट मंदावून गेलेली आहे. त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करते आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सांगते त्याचं कारण नेमकं तेच असतं. धन्यवाद.